किती उशीर केलास चंदा? गाड्याने वगैरे होते, भाजी आणायला नाही. तसं नव चंदा, एक मालदार गिराईक थांबलाय तुझ्यासाठी. चंदाबाई हवी असेल तर गिरायकाला थांबायलाच पाहिजे. वाह, किसी शायर ने सच कहा है. बैठने के लिए आए कि शायरी करने के लिए आए? चल, सुबह हो जाएगी और पैसा फुकट जाएगा. बैठ बैठ. पैशाची फिकीर तू नको करू. तू मला हवं ते सुख दिलंस ना, तर नोटांच्या पायगड्या घालीन तुझ्या पायाखाली. अरे बट्टे तो बुझांडे. नाही, मला तुला उजेडात पाहायचंय. चल. कुठलीही गोष्ट अंधारात करायची सवय नाही मला. घरी जाऊन बापाला सांगणार काय रातभर चंदाबाईच्या कोठ्यावर होता म्हणून? जीवन ठेवेल काय मला तो? पट्टी बुझांडे. लई हुशार आहे. हा, लई हुशार आहे चंदाबाई. वाह चंदा वाह, मजा आ गया. खरंच तू चांदचा तुकडा आहे. म्हणून तो लोक चंदाबाईकडे येतात. पण शेठ, पंकज बन, माल काढ. अगं माल माल काय करते? रोज अशी मजा दिलीस तर डब्बल माल देईन. माझं पाकिट कोणतरी मारलं वाटतं. हा, मी वादा करतो चंदाबाई, उद्या दामदुपटीनं पैसे देतो. कशाला खाली पिली उद्याची बात करतोस? हा कोठा आहे, इथे उदारी चालत नाही. अगं पण ही चालबाजी चंदाबाई समोर नाही. कुणाला दम देते? तुझ्यासारख्या 56 जणी पोसायची ताकद आहे माझ्यात. ही घे, खाली नवी कोरी गाडी उभी आहे, 80,000ची आहे. तुझ्या एका रात्रीची किंमत समज. खाली माझ्या इज्जतचा फलुदा करते. थांब. गाडी घेऊन मी काय करू? तुझा खिलोना तुझ्याकडेच ठेव. पैसा आज नाही, कल से. उद्याचा भरोसा धरतेस आणि कशाला उद्याची बात म्हणतेस? चंदाबाई, मामला कुछ कुछ जमने लगा है. येतो. लौंडा 10 नंबरी आहे साला. हे काय 2 वाजून गेले तरी अजून शतपावलीच चालू आहे? मूर्खासारखं बोलू नका. शतपावली करत नाहीये मी. डोक्यात किडे पडल्यात माझ्या. असं काय बोलायचं? तुमच्या चिरंजीवांची वाट पाहतो. बाळू, बाळू दरवाजा उघड. बाळू, बाळू दरवाजा उघड. बाळू, या, दार उघडच आहे. आई बाबा, तुम्ही अजून जागेच? आश्चर्य वाटलं काय? रोज हा बाळ्या गुपचूप दार उघडतो, तुम्ही चुपचाप जाऊन खोलीमध्ये झोपता. आज विचार केला, म्हटलं आम्ही स्वतः तुमचं स्वागत करावं. या ना. पण बाबा, तुम्ही कशाला त्रास घेतलात? म्हणजे बाळून दरवाजा उघडला असता. एवढ्या रात्री कुठं गेला होता दिवे लावायला? तुम्हाला दूर आहेत तरी किती, आणि वर्षातनं त्यांचे वाढदिवस साजरे तरी किती होतात. काय करणार बाबा, आयुष्यात तुम्ही पैसा जोडलात, मी मित्र जोडले. आज कुठल्या मित्रवार्यांचा वाढदिवस होता? चंदाचा. काय? नाही म्हणजे माझा मित्र चंद्रकांत आहे ना, त्याचा. बाबा, त्याला मी प्रेमाने चंदा म्हणतो. आई प्लीज, खूप झोप आली आहे का? गुड नाईट. थांबा 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 थांबा. झोपा तुम्ही, पण उद्यापासून रात्री 9च्या आत घरी यावं लागेल तुम्हाला. एवढं लवकर? हो. बर बर, येईन. दमून भागून आलाय तू. आत्ताच बोलायचं काही कारण होतं का त्याला? ते अक्कल शतमूर्ख. कोण? तुम्ही तुमच्या लाडाने कार्ट बिघडले. पण तुम्हाला आणि मला आपल्याला शिमगा करावा लागेल. का? होळी चालली, होळी करतो तो तुमच्या आमच्या पैशानं. झोपला काय? नाही. चंदाबाई,
पण इथं नाही. हे चंदा, मला ना तुला उजेडात पाहायचंय. अरे या दिव्याचं काय घेऊन बसलाय? मला बघायचं असेल ते चंद्रप्रकाशात बघ. चंदा, आमच्या मोहल्ल्यातून कधी हा चंद्र दिसलाच नाही रे. चंदा, हं? तू पैशासाठी मरणारी धंदेवाली आणि कधी कधी सूर्यचंद्राच्या गोष्टी करायला लागतेस. मी लहानपणी शाळेत शिकायची ना, तेव्हा मला निसर्ग आवडायचा, कविता आवडायची, ती मी गायची. पुढे आई बाबा दोघे गेले, शाळा सुटली, पाठी फुटली. चंदा, और पहुंच गए गौर भाई के कोठी पे पापी पेट के वास्ते. साला कमबख्त तिथे मनापेक्षा शरीराची किंमत जास्त. चंदा, छोड दे यार. तुला दिवा ठेवायचा असेल तर ठेव. उद्या तू शिकायत करायला नकोस. चंदाबाई बेमान निघाली, पैसा वसूल नाही झाला. चंदा, नाही चंदा. निलेश, मॅनेजर, माझ्या बाथरूम मध्ये पाणी येत नाहीये. साहेब, तुमचा पाईप चोकअप झाला असेल. मी पीटरला सांगून आता साफ करून घेतो. काय ते लवकर बघा. हा पीटर, हे पीटर, पीटर. किती म्हणतो रे अरे तू माझ्या मागे काय करतो इथे? अरे ते 3 नंबरची जोडी पिकनिकला तोडली मरे. मग त्यांना चटई पाहिजे. जा लवकर नेऊन जा ना. चल लवकर नेऊन दे. अरे जातो की नाही होतो तू. सॉरी. Darling, we forgot something. नमस्कार मिस्टर अँड मिसेस साधले. कोण आहे बे? मी तुमची केव्हापासून वाट बघतोय. मला तुमच्याशी थोडंसं बोलायचंय. जरा बोलूया का बसून? तुम्ही कोण? मी विद्याधर गंगाधर धराधर. धराधर? म्युन्सिपाल्टी मध्ये कामाला आहे. जन्म आणि मृत्यू नोंदणी विभागामध्ये. फावल्या वेळात विम्याचं सुद्धा काम करतो. विमा? कारण जन्म आणि मृत्यू यांना सांधणारा सेतू म्हणजे विमा. मला विमा घ्यायचा नाही. अहो बाबा, माझा ऐका. तुम्ही नवीन लग्न झालेलं जोडपं या हॉटेलमध्ये हनीमून साठी आलात ना. आईला, म्हणजे हनीमूनचा विमा काढायला सांगता? उतरवा ना, तेवढा तुमचा हनीमून टिकेल ना. माझा ऐका ना, तुमचं लग्न झालंय तर निदान मॅरेज पॉलिसी तरी घ्या. अहो निदान ग्रहलक्ष्मी तरी द्या. ग्रहलक्ष्मी देऊ? हा? ही घ्या. नाही म्हणजे तुम्हाला कळेल पॉलिसी किती गरम आहे ते. अहो ही नाही हो, ही जरा अहो माझ्या बहिणीच्या लग्नासाठी मला पैसा हवाय म्हणून माझी धडपड चालली आहे. मला 3 बहिणी आहेत, नीला, शैला आणि सरला. मला तुमच्या बहिणींची काही एक कर्तव्य नाही. अहो पण मॅनेजर, या पकडणं आवरा, नाहीतर मला दुसऱ्या हॉटेलचा पत्ता सांगा. कमॉन डार्लिंग. अहो पकड ना हो, धर. अहो धरणे लक्षात ठेवा. हो विमा बाबू, पुन्हा जर कस्टमरच्या कंप्लेंट्स आल्या तर तुम्हाला दिलेल्या सगळ्या सवलती काढून घेईन. पीरियड. निसर्ग किती छान दिसतो. चालतं बोलतं सौंदर्य माझ्या जवळ असताना मी झाडाझुडपांकडे का बघू? आणि तुला एवढीच निसर्गाची हौस असेल ना, तर आपण एखाद्या झाडाआड जाऊ आणि गंमत करू. काय? गवतात शिरू आणि गंमत करू. गंमत रूम मध्ये चावट. काय झालं? गाडी पिकअप का घेत नाही? काय झालं? बघतो ना काय झालं ते. काय झालं रे? हा, तू गरम नाही झाली पण गाडी गरम झाली. कॅन दे. हसते काय? पाणी कुठे आहे? पाणी घेऊन तुम्ही. अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.